100 वेळा प्रयत्न करून देखील यश मिळत नाहीये, मग काय करायचं? हार मानायची? अजिबात नाही मित्रांनो. तुम्ही 10 वेळा एखादं काम करताय आणि तुम्ही फेल होत आहे, तुम्ही वारंवार एखादी गोष्ट करता आहे परंतु तुम्हाला यश मिळत नाही, मग तुम्हाला असं वाटत असेल की मी ती गोष्ट सोडून द्यायला पाहिजे, मी ती गोष्ट करायला नको, तर हा विचार मनातून काढून टाका. कारण हे नेहमी लक्षात ठेवा की एखादी चांगली गोष्ट मिळवण्यासाठी, एखादं चांगलं यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ठोकर खावी लागते, अपयशांच्या पायऱ्यांवरून चढावं लागतं. तुम्ही वारंवार पायऱ्यांवरून पडणार परंतु तुम्ही चालायला सोडायचं नाही. एक लहान मुलं असतं बघा मित्रांनो, ते जेव्हा पहिल्यांदा नवीन चालायला सुरुवात करतं तेव्हा ते वारंवार पडतं परंतु वारंवार पडल्यानंतर देखील ते उभं राहायचं आणि चालायचं सोडत नाही. मग आपण तर मोठे माणसं आहोत, आपण तर काहीतरी आपल्याला अचीव करायचं आपण ठरवलेलं आहे, मग आपण चालायचं का सोडतो? तुम्हाला 1 अपयश येईल, 2 येईल, 3 येईल, वारंवार अपयश येईल, परंतु हे असं कधीच होणार नाही की तुम्ही प्रयत्न करत आहात आणि तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनवर, तुम्ही तुमच्या यशाच्या शिखरावर पोहोचणार नाही. असं अजिबात होणार नाही. आयुष्य आहे मित्रांनो, हे नशीब आहे. हे तुमची एकदा परीक्षा घेईल, 2दा घेईल, वारंवार घेईल, परंतु असं होणार नाही की तुम्ही प्रयत्न करत आहात आणि तुम्हाला यश मिळणार नाही. यश त्याच व्यक्तींना मिळतं जे वारंवार प्रयत्न करतं, फेल झाल्यानंतर, अपयश आल्यानंतर देखील प्रयत्न करतं. यश त्यांना मिळत नाही जे एकदा प्रयत्न करतं, अपयशी झाल्यानंतर रडत बसतं, कारण सांगत बसतं. तुम्ही जर कारण सांगत असाल तर कारण सांगणाऱ्यांना कधीच यश मिळत नाही मित्रांनो. तुम्हाला एक याचं शिक्क्याचं उदाहरण देते मित्रांनो, जे हेड अँड टेल असतं बघा मॅच मध्ये. जर तुम्ही तो जो शिक्का आहे तो जर वर उधळला तर खाली हेड किंवा टेल येण्याचे चान्सेस किती असतात? जर आपण 10 वेळा उधळला वर तर हेड किंवा टेल येण्याचे चान्सेस किती असतात? तर 10 चान्स हेड येण्याचे असतात आणि 10 चान्स टेल येण्याचे असतात. तुम्ही 10 वेळा एखादा शिक्का, 1 रुपयाचा जो शिक्का आहे तो वर उधळला आणि त्यानंतर खाली आल्यानंतर जर प्रत्येक वेळी 10 वेळा हेडच येईल आणि 10 वेळा टेलच येईल असं होत नाही. 1 वेळा हेड येईल, 2 वेळा हेड येईल, 3 वेळा हेड येईल, परंतु एकदा तरी टेल येईलच ना. असं नाहीये की तुम्ही शिक्का उधळतच आहात आणि एकच म्हणजे छापा किंवा काटा एकच होत आहे, असं तर होत नाही. मग तुम्ही हे लक्षात ठेवा की नशीब कधीही पलटू शकतं, तुम्हाला प्रयत्न करायलाच हवा. भारत पाकिस्तानची मॅच होते तर प्रत्येक वेळी भारतालाच बॅटिंग मिळते आणि पाकिस्तानच बॉलिंग करतो, किंवा प्रत्येक वेळी पाकिस्तानलाच बॅटिंग मिळते, भारतच बॉलिंग करतो आणि प्रत्येक वेळेस भारतच जिंकतो किंवा प्रत्येक वेळेस पाकिस्तानच जिंकते. मी फक्त 1-2 उदाहरणं घेतले की असंच होतं असं नाही. कधी आपण जिंकतो, कधी ते जिंकतात. म्हणजे हे आयुष्य आहे. आयुष्यामध्ये चढ उतार चालूच असणार. तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट तुम्हाला मिळेल तर आनंदच आहे, ती लगेच मिळेल खूप जास्त आनंद आहे, परंतु ती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही किंवा सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी तुम्ही प्रयत्नच न करणं हे कितपत योग्य आहे? प्रयत्न तर करायलाच हवा. तुम्ही 1दा पडणार, 2दा पडणार, 3दा पडणार मित्रांनो, 10 वेळा पडणार, परंतु 11व्या वेळा तुम्हाला तुमचं यश मिळणारच. हे लक्षात ठेवा की आयुष्य हे प्रत्येकाचीच परीक्षा घेत असतं. मग तिथं तुम्ही असो, मी असो किंवा मोठ्यात मोठी व्यक्ती असो, आयुष्य हे परीक्षा घेतच असतं. मला सांगा, आजपर्यंत मोठे मोठे जे काही लोक झाले आहे, उद्योजक आहे, म्हणजे मोठे मोठे ऍक्टर जरी बघितलं तुम्ही, आताच बऱ्याच जणांना ऍक्टरचं उदाहरण दिलं की खूप लवकर कळतं. अमिताभ बच्चन, शाहरुख खान हे खूप कमी, म्हणजे काहीच नव्हतं तिथून त्यांनी सुरुवात केली. मग त्यांना जर आयुष्यामध्ये फेल्युअर आलाच असेल, तुम्हाला धीरूभाई अंबानींचं उदाहरण माहिती असेल की ते देखील म्हणजे काहीच नव्हतं तिथून ते कुठपर्यंत गेले आहे. म्हणजे जर तुमच्याकडे काहीच नाहीये याचा अर्थ तुमच्याकडे खूप काही आहे. तुमच्याकडे काहीच नाहीये म्हणजे तुमच्याकडे होप्स आहे, आशा आहे. फक्त एवढी एक गोष्ट आहे की तुम्ही एखाद्या एक्झामची प्रिपरेशन करत आहात किंवा तुम्ही अभ्यास करत आहात, तुम्ही एखादं काम करत असाल, त्याच्यामध्ये तुम्ही फेल होतात आणि मग तुम्ही डिमोटिवेट होऊन जाता की आता हे माझ्याकडून होऊ शकत नाही. परंतु जर तुम्ही 1दा फेल होताय, 2दा फेल होताय, परंतु तुम्ही प्रयत्न सोडत नाही, तुम्ही एखादी परीक्षा देत आहात, तुम्ही पहिल्यांदा फेल झाले, तुम्ही दुसऱ्यांदा फेल झाले, तुम्ही तिसऱ्यांदा फेल झाले, परंतु तुम्ही तुमचं प्रयत्न सोडत नाही मित्रांनो, एक दिवस असा येईल की तुम्ही यशस्वी होणारच. तुम्ही जर तुमचं काम सातत्याने करत राहिलात तर
एक गोष्ट तुम्ही लिहून घ्या, नशीब कधीच धोका देत नाही, नशीब कधी ना कधी साथ देतं. हे निसर्ग आहे मित्रांनो, एकच ऋतू टिकून राहत नाही, ऋतू देखील बदलावा लागतो. सकाळी उगवलेल्या सूर्याला संध्याकाळी मावळावंच लागतं, कारण तेव्हा नवीन दिवसाची सुरुवात होऊ शकते. जर सूर्य एकदा उगवला आणि तो कंटिन्युअस उगवलेलाच राहिला तर दुसरा दिवस उगवणार नाही, नाविन्यता राहणार नाही. म्हणजे एका नवीन गोष्टीची सुरुवात होण्यासाठी दुसऱ्या गोष्टीला संपुष्टात यावं लागतं. एक नवीन दिवसाची सुरुवात होण्यासाठी दुसऱ्या आदल्याच दिवसाला मावळावं लागतं, तेव्हा नवीन दिवसाची सुरुवात होईल. एक नवीन गोष्ट होण्यासाठी दुसऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश यावं लागतं. म्हणजे अपयश हे फक्त की अपयश आलं म्हणून मी ती गोष्टच सोडून देणार असं होणार नाही. असं करू नका. एखादं स्वप्न पूर्ण करायचंय तुम्ही लहानपणापासून किंवा तुम्ही थोडंसं मोठं झाल्यानंतर जरी एखादं स्वप्न पाहिलं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागत आहे. आता कसं असतं, सगळीच व्यक्ती, सगळे लोक सारखे नसतात या जगामधले. तुमच्या आसपासचे सगळेच लोक सारखेही दिसत नाही. निसर्गामधने एका व्यक्तीला वेगवेगळं बनवलं आहे. आपण आसपास थोडं नजर जरी घुमवली तरी तुम्हाला हे लक्षात येईल की प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. मग तो दिसण्यात असो, असण्यात असो, वागण्यात असो. मग जर निसर्गाने प्रत्येक गोष्ट वेगळी बनवली आहे तर मग प्रत्येकाला मिळणारं यश हे वेगवेगळं असू शकतं. एखाद्या व्यक्तीला एखाद्या अटेम्प्टमध्ये तो एखादी एक्झाम क्रॅक करेल आणि लगेच तो यशस्वी होईल, परंतु एखाद्या व्यक्तीला 10 वेळा करून देखील ती एक्झाम अटेम्प्ट होणार नाही आणि मग 11व्या 12व्या वेळेस अगदी भरपूर वेळेस प्रयत्न करून त्यानंतर ती एक्झाम किंवा ती गोष्ट, ते काही तुमचं जे काही यश आहे ते प्राप्त होईल. मग याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला मिळालं, मला मिळालं नाही म्हणून मी सोडून द्यायचं, असं होत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की पहिल्या अटेम्प्टमध्ये किंवा पहिल्या प्रयत्नामध्ये ज्या व्यक्तीने एखादं यश मिळवलं असेल त्याचा आनंद खूप असतो, परंतु खूप वेळा प्रयत्न केल्यानंतर ज्या व्यक्तीला यश मिळतं त्याचा आनंद खूप जास्त असतो. मग याचा अर्थ असा नाही की ही व्यक्ती ग्रेट, असं नाहीये. प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे, त्यामुळे त्या व्यक्तीला ते मिळालं आणि मला मिळालं नाही म्हणून मी प्रयत्न सोडणार नाही. प्रयत्न करत राहा मित्रांनो. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात, प्रयत्नांती यश. तुम्ही प्रयत्न करत आहात, तुम्हाला कदाचित तुमच्या मागच्या गोष्टीपेक्षाही काही गोष्ट चांगली मिळणार असेल म्हणून आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही, हे लक्षात घ्या. सांगण्याचा उद्देश एवढाच की हारायचं नाहीये, हार मानायची नाहीये. लाईफ आहे, हे आयुष्य आहे, यामध्ये हार ना मना है. तुम्हाला हार मानायची नाही. मग ती कुठली पण गोष्ट तुम्ही करा, कुठली पण, अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत. हे फक्त यासाठी नाही सांगते की तुम्ही एखादा अभ्यास करत आहात तर त्यासाठीच नाही सांगते की आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी थांबायचं नाही. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी नेहमी बऱ्याच ठिकाणी सांगत असते की स्वप्नांना कधीच सांगू नका की माझ्या अडचणी मोठ्या आहेत, परंतु अडचणींना मात्र नेहमीच सांगा की माझी स्वप्न मोठी आहे. तुमच्या सगळ्या गोष्टीपेक्षा जर तुम्ही तुमची स्वप्न मोठी ठेवली तर तुमची स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण होणारच. पण तुम्ही प्रत्येक वेळी अडचणी 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 किंवा समस्याची कारणं समोर सांगत बसले तर कधीच यश मिळणार नाही. कुठल्याच गोष्ट मिळवण्यासाठी किंवा कुठल्याच गोष्टीची सुरुवात करण्यासाठी कुठलंच वय नसतं. आता काय मी 21-22 वर्षाचा नाही किंवा मी आता 21-22 वर्षाची नाही त्यामुळे मी सुरुवात करू शकत नाही, असं होत नाही. सुरुवात करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. तुम्ही मनाने तरुण राहा, मनाने आयुष्यभर चिरतरुण राहा. एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात तुम्ही कुठल्याही वयाच्या कुठल्याही स्टेजपासून करू शकता, हे लक्षात ठेवा. म्हणजे आयुष्यामध्ये तुम्हाला हार मानायची नाही. मी जिंकणार आणि मी जिंकणारच, ही जर गोष्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवली ना मित्रांनो, तर ती गोष्ट तुम्ही मिळवणारच. याला म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल, जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुमची खूप तळमळ असेल ना, तुम्ही एक डायलॉग ऐकला असेल की अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में जुट जाती है. तर असं काहीतरी असतं. तर याला म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल ना मित्रांनो, तर तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्याच गोष्टीचा विचार करत असाल आणि त्यासाठी प्रयत्न करत असाल तर ती गोष्ट ऑटोमॅटिक तुमच्याकडे खेचली जाते. का खेचली जाते? कारण तुम्ही प्रयत्न करता. एखादी गोष्ट तुम्हाला आवडत आहे परंतु तुम्ही त्याबद्दल विचारही करत आहात परंतु तुम्ही प्रयत्न नाही करत, तर ती गोष्ट तुमच्यापासून दूर जाणारच. मग याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणूच शकत नाही तुम्ही. परंतु त्याच्यासाठी तुम्ही एखादी गोष्ट मनात विचार केला आहे, तुम्ही त्यासाठी प्रयत्न करताय आणि त्या सकाळ संध्याकाळ त्याचा विचार करताय की मला ते मिळालंच पाहिजे, आणि प्रयत्नांची जर त्याला सोबत असेल तर ती गोष्ट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग ती गोष्ट या जगातली कुठलीही गोष्ट असो, त्यासाठी प्रयत्न महत्वाचा.
धन्यवाद मित्रांनो. आज हे छोटंसं मोटिवेशन तुमच्यासाठी घेऊन आले आहे. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन हटके व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा जीवन एक रंगमंच. थँक्यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.